मावशीत जावे स्वयं सर मला चंदनाचे परित्वाजी धावे परी अंतरी सज्जनानी व्हावे नको रे मना द्रव्य ते पुढीलांची ती स्वार्थ बुद्धी नरे पाप संचे घरे भोगणे पाप ते कर्म खोटे होता मना सारखे दुःख मोठे हे दुःख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वरूपी भरावे. आलं की तुला? हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली स्वागत करते तुमच्या सोन्याच्या संसारमध्ये. आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला काल की दररोज व्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे, पण मला आज लगेच दुसऱ्या दिवशी समजलं नाही की आज काय टाकू. कारण दररोज असं काहीतरी तेच ते रुटीन दाखवणं मला काही आवडत नाही. त्यामुळे असं वाटतं की दररोज मी काहीतरी तुम्हाला वेगळं द्यावं या हेतूने विचार केला की आज काय द्यावं. ह्याचा विचार करत असताना मला एक पुस्तक सापडलं जे माझ्या घरातच होतं, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. आणि यामध्ये मी सहज हे पुस्तक चाळलं. पूर्ण असं पुस्तक नाही वाचलं, थोडे पॉईंट्स वाचले आणि मला वाटलं की हे तुमच्याशी शेअर करावं. कारण बऱ्याच लोकांचं म्हणण्यापेक्षा मी आता दुसऱ्यांविषयी नाहीच बोलणार आहे. जे माझ्याविषयी आहे तेच मी आता सांगणार आहे. की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यातला आत्मविश्वास वाढण्याची गरज आहे आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय काय करावं की जेणेकरून आपण उठून दिसू चार चौघांमध्ये, आपलं वागणं बोलणं हे पूर्ण त्यामध्ये कॉन्फिडन्स दिसायला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल आणि अशा पद्धतीची पर्सनॅलिटी आपल्याला डेव्हलप करायची असेल तर आपण स्वतःमध्ये कोणते बदल करायला हवेत, तर ते ह्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेले आहे. आणि तेवढं एकच पॉईंट मी ह्यातला वाचला आणि मला आवडला, त्यामुळे वाटलं की जशी पण मी शेअर करावं. जर कोणाला उपयोगात आलं तर चांगलीच गोष्ट आहे. विश्वास वाढवण्यासाठीच्या 5 स्टेप्स या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि ज्या आपण दररोजच्या लाईफमध्ये जर का आपण वापरत गेलो, स्वतःला त्या गोष्टींची सवय लावत गेलो तर आपल्यातला आत्मविश्वास बऱ्याच पटीने वाढू शकतो असं या लेखकाचं मत आहे. आणि मलाही विचार केल्यानंतर वाटलं की खरंच आपण ह्या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. तर खूप अवघड अशा गोष्टी नाही आहेत. पहिली जी स्टेप सांगितलेली आहे ते पहिला स्टेप म्हणजे नेहमी पुढच्या रांगेत बसा. म्हणजे कुठेही गेलो आपण, एक समारंभाच्या ठिकाणी, कार्यक्रमाच्या ठिकाणी, अगदी वर्गात म्हणा किंवा कुठेही जेव्हा आपण जातो त्यावेळी आपण पहिल्या 2 ओळी सोडूनच देतो. आणि म्हणजे जरी जागा रिकामी असेल तरीही आपण त्या पहिल्या 2 ओळीच्या खुर्च्या सोडून मागच्याच ओळीत जाऊन बसतो. आपल्याला काय वाटते त्यावेळी काय माहीत, पण बऱ्याच लोकांचं असं असते. कुठल्याही कार्यक्रमात बघा तुम्ही, पहिल्या 2 ओळी या सोडलेल्याच असतात आणि माणसं सर्व मागं जाऊन बसतात. तर हेच आपल्याला इथे बदलायचं आहे की आपल्याला कुठल्याच परिस्थितीत मागं राहायचं नाही आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. आपण चार चौघांना दिसू अशा ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. पुढच्या रांगेत बसल्यामुळे आपल्यातला आत्मविश्वास आपोआप वाढतो आणि ह्या गोष्टीची आपल्याला सवय लावून घ्यायची आहे. गोष्ट खूप छोटी आहे. इथून पुढे कोणत्याही कार्यक्रमात जावा, कुठेही जावा, तर जर पहिल्या लाईनला जागा अवेलेबल असेल तर तिथं आपण नक्कीच जाऊन बसायचं आहे. मग पुढे आपल्यासोबत कोण येते का नाही येत ह्याचीही तुम्ही वाट बघू नका. एकटं असेल तर एकटं जाऊन बसा, पण पुढेच बसायची सवय स्वतःला आजपासून लावायची आहे. त्यानंतर ह्यांनी दुसरी स्टेप सांगितलेली आहे ती म्हणजे दृष्टीला दृष्टी भिडवण्याची सवय करायची आपल्याला. म्हणजे काय, एखाद्याशी जेव्हा आपण बोलतो त्यावेळी त्याच्या नजरेला नजर देऊनच आपल्याला बोलायचं आहे. कारण जेव्हा आपण नजरेला नजर देतो त्यावेळी आपल्या मनातले खरे भाव त्या लोकांपर्यंत
त्या पुढच्या माणसापर्यंत पोचत असतात आणि त्यामुळे नजरेला नजर देऊनच बोलणं हे अपेक्षित असतं. याच्यामुळे आपला आत्मविश्वास दिसून येतो, आपल्या खऱ्या भावना दुसऱ्याला समजतात. आपण कोणत्याही प्रकारची लपवाछपवी करत नाही आहे, आपण कुणालाही फसवत नाही आहे हे पुढच्याला समजतं आणि त्यामुळे त्याचा विश्वासही आपण संपादन करू शकतो. त्यामुळे नेहमीच जेव्हा आपण दुसऱ्यांशी बोलतो त्यावेळी त्याच्या नजरेशी नजर देऊनच बोलावं. तिसरी यामध्ये गोष्ट सांगितलेली आहे, तुमच्या चालण्याची गती साधारणपणे 25% वाढवा. आपण कसं चालावं, तर आपले खांदे मागं असले पाहिजेत, आपली नजर समोर असली पाहिजे आणि चालण्याचा वेग हा आपला वाढलेला असला पाहिजे. त्यातून आपल्या चालण्याच्या पद्धतीमधून सुद्धा आपला आत्मविश्वास झळकत असतो. त्यामुळे नेहमी आपली चालण्याची गती ही 25% वाढावी असं मानसशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि चौथी गोष्ट आहे ती संभाषणात भाग घेण्याचा सराव करा. संभाषणात भाग घेण्याचा सराव करा म्हणजे एखाद्या ठिकाणी कुठेतरी ग्रुप डिस्कशन असेल, 4-4 माणसं बसलेली असेल, एखादा चर्चा चालू असेल एखाद्या विषयावर, त्या ठिकाणी आपण मागं पडता कामा नये किंवा ह्याचं झाल्यावर बोलू, ह्याचं झाल्यावर बोलू असं करत करत आपण शेवटपर्यंत जातो आणि शेवटी बोलतो. तर असं करू नका. सुरुवातीलाच आपण बोललं पाहिजे. प्रत्येक चर्चेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आपल्याला हा न्यूनगंड असता कामा नये की मी बोललेलं बरोबर आहे की नाही, मला एवढी माहिती आहे की नाही, कोण माझ्यावर हसतील का, कोण मला काही म्हणतील का, माझे ह्यातून विरोधक निर्माण होतील का, या गोष्टींचा विचार न करता त्या चर्चेमध्ये आपण सहभागी व्हायला लागलं पाहिजे. त्याची सवय आपण आत्तापासून लावून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे आपलं मोठं स्मित करायला आपण शिकलं पाहिजे. मोठं स्मित म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीसोबत, अनोळख्या व्यक्तीसोबतही आपण थोडंसं नाही तर यांनी मोठंच सांगितलेलं आहे की मोठं स्मित करा. म्हणजे काय होईल की एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलतानाही आपलं मनात धाडस जे असतं की कसं बोलू, काय बोलू, त्यामुळे आपण जर का जेव्हा स्मित करतो त्यावेळी त्याचाही ताण हलका होतो आणि आपलाही हलका होतो आणि आपल्यातलं जे संभाषण आहे ते चांगल्या रीतीने होतं. अर्धवट स्मित म्हणजे हसू का नको हसू असं करत जेव्हा आपण स्मित करतो त्यावेळी ते खात्रीलायक वाटत नाही. पुढच्याला आपल्यावर विश्वास ठेवासा वाटत नाही की मनात नसताना हा हसला, ह्याला आपल्याकडे बघून आपली ओळख दाखवायची होती का नव्हती काय माहिती. त्यामुळे अर्धवट स्मित कधी करू नका. तुमची बत्तीशी दिसली तरी चालेल पण मोठं स्मित करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या 5 स्टेप्स आहेत की ज्याची सवय जर का आपण लावून घेतली तर आपला आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. तर परत एकदा मी रिवाईज करते. पहिली स्टेप म्हणजे नेहमी पुढच्या रांगेत बसा. दुसरी स्टेप म्हणजे दृष्टी म्हणजे नजरेला नजर देऊन प्रत्येकाशी बोला. आणि तिसरी आपल्या चालण्याची स्टाईल ही बदलायची आहे, आपला चालण्याचा वेग वाढवायचा आहे. चौथी गोष्ट म्हणजे कोणत्याही संभाषणात आपल्याला भाग घ्यायचा आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर स्मित असायला पाहिजे. तर फ्रेंड्स, हे जे कॉन्फिडन्स वाढवणाऱ्या 5 गोष्टी मी सांगितल्या आहेत, मी म्हणजे या लेखकांनी सांगितलेल्या आहेत की ज्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. आपल्यातला कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न जर का तुम्ही करत असाल तर या गोष्टींची सवय तुम्ही आत्तापासून लावून घ्या आणि स्वतःतला फरक नक्की पहा. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांशी शेअर करा जेणेकरून सर्वांच्यातला आत्मविश्वास आपण वाढवू शकू. थँक्यू संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.